इथून पुढे आता ब्लॉकच्या एंडिंग पर्यंत आपले संघ फिरोज असणारच आहे. आपण जांभूळवाडी सोडून मेन रोडला आलेलो आहे. हा एक रोड मुंबईला आणि जो आपण चाललो हे साताराला जातो. एक सातारा डोंगर दिसतोय ना, त्याला जो रोड दिसतोय छोटासा एकदम, त्या रोडने वरती जाणार आहे आणि तिथनं आपण त्या हिलवरती जाणार आहे एकदम टेकडावर. तर आजचा जरा भारीच होईल, बघूया. मित्रांनो, टोटली ऑफ रोड चालू झालेलं आहे आता. इकडे बरेच लोक एक्सरसाइजला येतात बहुतेक. मित्रांनो, जरा पाऊस यायला लागलेला आहे. कॅमेऱ्यावर पाणी बघू शकता तुम्ही. अशा प्रकारचं लोकेशन आहे. बरेच लोक एक्सरसाइज करता वरती येतात आणि जातात. मित्रांनो, आत्ता आपण चाल एक नंबर छान आहे आणि ट्रेकिंगसाठी तर कात्रज एक नंबरच आहे. नवीन पुन्हा मुंबई हायवेनी आला ना, एक गॅरेज लागतं. गॅरेजपासून वरती वर आला ना की गाडी लावली की फुल ट्रॅकच चालू होतो. तुम्ही कधी पण या, जर पुण्यात असाल तर या पावसाळ्यात जरूर भेट द्या. इथं खूप छान. तर मित्रांनो, हा कात्रज नवीन बोगदा आहे. ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामधनं जाणारच आहे, त्यावेळेस तुम्हाला सांगेलच. मित्रांनो, हा जो सायकलवाला जो खाली चाललेला आहे ना, तो एवढे जबरदस्त जिथून चालता येत ना अशा ठिकाणी तो सायकल घेऊन सायकलवर चाललेला आहे. एकच नंबर सायकल चालवतोय तो. जिकडून कोणच वरती येत नाही त्या साईडने सायकल घेऊन चढलाय, तो उतरतोय. आणि हे जे दिसते ना सगळी पुणे सिटी आहे. इकडं नांदेड सिटी समोर, त्याच्यानंतर ही सगळी पूर्ण पुणे सिटी आहे. इकडून सगळं क्लिअर दिसतं आहे. टेकडावर गेल्यावर दाखवतो. भोजने पाटील परत कॅमेऱ्यामध्ये आलेले आहेत. चालतंय, फिरोज पण आलाय आणि हे मित्र प्रवीण. मित्रांनो, छोटासा ट्रॅक आणि छोटीशी राईड पण झाली. एकदम छान वाटलं. निवांत होऊ दे, टेन्शन नका घेऊ. काय हा जवळच आहे, जवळच. हा चढला नाही, हा ह्याच्यावरचा थोडा चढले गेले कीच. अरे व्हेरी गुड. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा. हो हो, कॅमेरा चालू आहे. दादांचा वाढदिवस आहे म्हणलं प्रश्न आहे का? काहीतरी वेगळं झालं पाहिजे का नाही? मित्रांनो, या रोडने आपण वरती गेलो होतो आणि आत्ता ज्या रोडचा तुम्ही व्हिडिओ बघितला मी खाली येताना, त्या रोडने आपण खाली आलो आहे. आणि आता हा रोड असा सरळ आपल्या गाडीपाशी जाणार आहे. चला तर गाडीपाशी जाऊयात.
मित्रांनो, आत्ता आपलं ट्रेक पूर्ण झाला आहे आणि आता आपण नाश्त्याच्या हिशोबाने चाललो आहे. तर हा नवीन कात्रजचा नवीन बोगद्यामध्ये जातो आहे आपण आत्ता.